नवीन मॅचला नवीन जोश आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. विवेक वाकले, गणेशपुरीचा आवाज आणखी एकदा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. मायक्रोफोनवरती विवेक वाकले जॉईंट होत आहेत. वेलकम बॅक. आणखीन एक नवी मॅच आपल्याला इथे पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये टीम बालाजी 11 त्यांच्या विपक्षामध्ये श्री गणेश स्पोर्ट्स अशी नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. दोन्ही ओपनिंग बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. क्षेत्ररक्षण सजून घ्या. इथे दोन्ही ऑफिशियल्स ते आपल्याला पाहायला मिळतात. प्रतीक पाटील त्यांच्या समवेत इथे जय विश्वकर्मा ते पाहायला मिळतात. आकाश आकाश इथे स्ट्राईक एंड वरती आलाय. नॉन स्ट्राईकला अक्षय. पहिलाच बॉल तिथे ऑन साइडला खेळलाय. एक सिंगल ती कंप्लीट केली गेली आहे. रिस्की सिंगल होती ती कंप्लीट झाली आहे. अकाउंट ओपन केलंय. एक सिंगल इथे सुरुवात केली आहे. ऑफ द मार्क झालाय आकाश. इथे एक धाव ती कंप्लीट केली गेली आहे. अक्षय आता स्ट्राईक एंड वरती आलाय. डावखुऱ्या आताचा एक चांगला बॅटर आहे. इथे अक्षय राजभर तो पाहायला मिळतोय. चांगला फटका स्लॉट मध्ये होता. उडवलाय आणि पाठवून दिलाय. आणखीन एकदा कडक स्ट्रोक चौकार. रडार मध्ये होता चेंडू. त्याचा योग्यतेने इथे वापर केलाय आणि पाठवून दिलाय सीमारेषा पार. आणखीन एक बॉल विकेट करण्याचा प्रयत्न तो जरूर केला गेलाय. क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू मागे तिथे योग्यतेने कलेक्ट केला. रिटर्न केलाय बॉलला आणि 2 धावा इथे परिपूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांनी इथे स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 7-7. 3 चेंडू समाप्त झालेत. आशिष पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर घेऊन इथे मैदानाच्या आतमध्ये त्याला आपण पाहतोय. शॉर्ट बॉल तिथे विकेटच्या मागे. विकेट किपरनं टिपला. आणखीन एक झेल. महत्वाचा बॅटर तो माघारी परतलाय. कोणतेही खेळाडू आपण नोंद घ्या. कोणी गुटखा किंवा तंबाखूचे सेवन करून जर आढळला असाल तर 3 रनची पेनल्टी ती दिली जाईल. आहे का खरंच 3 रनची पेनल्टी दे ना. इथे 3 धावांची पेनल्टी ती दिली जाईल. मित्रांनो, याच्या अगोदर देखील मी सूचना दिली होती. क्रिकेटचा खेळ डिसिप्लिन करता ओळखला जातो आणि नंदकुमार पाटील म्हणतात तर डिसिप्लिन ते त्यांच्या माध्यमातून शिकवलं जात आहे. आणि जर तुम्ही गुटखा किंवा तंबाखूचं सेवन करून मैदान दरम्यान खेळत असाल तर आपल्याकरता ही लाजिरवाणीची गोष्ट आहे. क्रिकेटचा खेळ म्हणजे आपल्याकरता आपण खऱ्या अर्थाने देवासमान त्या खेळाला पोचतो आणि त्या मैदानादरम्यान आपण असे दृश्य करतोय तर दिस इज नॉट फेअर. विनंती करतोय बाकीच्या खेळाडूंना देखील की असे दृश्य मैदान दरम्यान तुम्ही करू नका प्लीज. इथे आडव्या बॅटनं प्रहार केलाय. चांगला फटका सजवला होता परंतु एक सिंगल तिथे कंप्लीट केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. नीरज ज्यानं अकाउंट ओपन केलंय. पुढचा बॉल फुल टॉस होता. योग्यतेनं इथे फटका सजू शकला नाहीये. मोठ्या फटक्यासाठी संधी होती जायची परंतु
एक सिंगलवरती समाधान मानलं गेलंय. षटकाची होईल इथे समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 9 रन्स. इथे पहिलं षटक ते संपलंय. आशिष ज्यानं पहिलं षटक ते हाताळलं होतं आणि त्याच्यामध्ये 9 धावा खर्च केल्यात. इथे कमिटीच्या वतीने निर्णय घेण्यात आला आहे की 2 रनांची पेनल्टी ती दिली जाईल. मी सर्व खेळाडूंना विनंती करतोय की आपण तंबाखू किंवा गुटख्याचं सेवन करून मैदानाच्या आतमध्ये उतरू नका प्लीज. कारण का इथे शिस्तीचं पालन ते करणं फार गरजेचं आहे. पहिला बॉल बैठक शॉट चढवलाय प्रज्ञात. हा एड जम पहिला धमाका बिग ब्लास्ट षटकार. आकाश चिंदारियाचा पहिला धमाका आलाय. पुढचा बॉल चोख प्रत्युत्तर दिलाय गोलंदाजानं. पहिल्या चेंडूवरती वार केलाय. मी पलटवार जरूर करेन हेच मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. फुलर लेंथ बॉल तो कंप्लीट केला गेलाय. एक सिंगल ती कंप्लीट केली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. विचार केला तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 16. पुढचा बॉल कमी गतीने हाताळलं होतं. हेलिकॉप्टर उडवायचा होता कलवाला, परंतु तिथे बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन ते घडत नाहीये. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. 3 चेंडू समाप्त झालेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो मार्गस्थ होणं बाकी आहे. चांगला फटका इथे इनफिल्डच्या वरनं खेळलाय. तिथे 2 धावा वेगानं परिपूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. सेन्सिबल फटका होता. टायमिंग प्रॉपर होतं. आणखीन एक बॉल बॅटची कडा लागली आहे. तिथे डिक्लेअर झोनच्या दिशेनं तो चेंडू निघून गेलाय. एक धाव डिक्लेअर स्वरूपात ती स्कोर कार्ड वरती ऍड केली गेली आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 19-19. शेवटचा अंतिम बॉल तो अजूनही शेष राहतोय. स्कोर कार्ड त्याचा विचार केला तर 19. समोर मारलाय तो फटका फसलाय. चांगला कॅच कॅरी केला गेलाय. एक महत्वाची विकेट ती माघारी परतली आहे. एक डिस्ट्रक्टिव्ह बॅटर इथे आकाश तो माघारी परततोय. गॉन. अविनाश आलाय. मागच्या मॅचचा हिरो अविनाश त्याला आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये 30 तर्रार इथे इनिंग त्याच्या माध्यमातून खेळली होती आणि पहिली विजय त्यानं संपादित करून दिली होती टीमला. तोच अविनाश आणि नीरज कलवा इथे दाखल झालाय. डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग करिता ओळखला जातो. बिग हिट करण्याची क्षमता आल्या आल्या मोठे फटके खेळू शकतो. ते पोटेन्शियल आहे आणि मागच्या मॅच मध्ये सिद्ध केलंय. परंतु शून्यातनं सुरुवात करणं ते गरजेचं आहे. काय वरुण पाटील मुन्ना यांचा अतिशय चाहता एक खेळाडू आहे आणि तोच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जोरकस मारायचा होता. खाली राहिलाय बॉल. इथे कलवाला फसवलंय पहिल्या चेंडूवरती. चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय चेंडूला आणि विकेटच्या मागे नेलंय. पुढचा बॉल स्टेप आउट करून मारलाय. समोर वार करायचा होता. तिथे चांगला कॅच कॅरी केला गेलाय. स्वस्तात बाद केलंय एका मोठ्या बॅटरला. नीरज कलवा गॉन.
सनींमध्ये सातत्यानं वाढ केली आहे. त्याची सुरुवात पहिल्या षटकापासून झाली आहे आणि इथे सातत्यानं अडचणी त्या वाढल्या गेल्यात. टीम विरा त्यांच्या विपक्षामध्ये टीम गुडलक बॉईज दोन्ही टीम्स आपण नाणेफेक करण्याकरिता त्वरित टॉस बॉक्समध्ये दाखल व्हा विनंती करतोय. जे चिमुकले अगदी सीमारेषे जवळ बसले असतील त्यांना विनंती असणार आहे आपण थोडंसं दूर उभे राहा. तिथे फ्लिकचा फटका सजवलाय. तिथे पहिल्या चेंडूवरती आली आहे विकेट. बॅक टू बॅक दुसरी विकेट टिपली आहे गोलंदाज विकीना. आमची धान्यू प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला. 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 अडचणींमध्ये या षटकामध्ये जरूर सापडली आहे टीम. विकी त्याची गोलंदाजी भेदक राहिली आहे आतापर्यंत. चांगल्या लाईन वरती अचूक गोलंदाजी करतोय. हॅट्रिक बॉल त्याची हाताळणी सुरेख पाहायला मिळाली. बॅट आणि बॉलमध्ये योग्य कॉर्डिनेशन ते पाहायला मिळालं नाहीये. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. आतापर्यंत इथे 4 चेंडू समाप्त झालेत. कोणतीही धाव इथे खर्च केली नाहीये. 2 महत्वाचे विकेट टिपलेत. स्लोवर 1चा यूज केलाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. त्यांना एक सोपा झेल तो ड्रॉप केलाय. तिसऱ्या विकेटची संधी निर्माण केली होती या षटकामध्ये परंतु ते अपयश आलंय. कॅच एक साधा सोपा कॅच तो ड्रॉप केला गेलाय. अडचणींमध्ये वाढ होणार हे निश्चित आहे कारण की एक मोठा बॅटरचा कॅच आपण ड्रॉप केलाय आणि स्ट्राईक चेंज झाली आहे. अविनाश जो स्ट्राईकवरती आलाय. मागच्या मॅचमध्ये त्याची बॅट खूप चांगल्या पद्धतीने चालली होती. पावलांचं माप ते चुकलंय. कुठेतरी प्रेशर ते आपल्याला पाहायला मिळते कारण की एक कॅच ड्रॉप झालाय. पुढचा बॉल आल्या प्रगत चढवण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. हाय एड हँडसम डेलिकेट पहिला धमाका इथे आल्या अविनाशच्या बॅटमधून आलाय. षटकार इथे आल्या अविनाशच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती वार पाहायला मिळालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26. पहिला बॉल हलक्याशा हातानं फक्त टॅप केले. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल ती कंप्लीट केली गेली. सेन्सिबल क्रिकेट ते पाहायला मिळतंय. ज्या खेळाडूची बॅट तळपती आहे ना त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवरती आणणं ते अन्य खेळाडूंचं कर्तव्य असतं आणि तेच पाहायला मिळालं. अविनाश त्याच्या बॅटमधनं आल्या इथे पहिला षटकार आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. फटका फसलाय. तिथे क्षेत्ररक्षक वेगानं येत आहेत आणि एक चांगला रनिंग कॅच तो कंप्लीट केला गेलाय. महत्वाचा बॅटर डिस्ट्रक्टिव्ह बॅटर त्याला माघारी परतवलंय. अविनाश गॉन कमांड डीजे. आमची DPL लाखात एक नंदकुमार पाटील आयोजक. नंदकुमार पाटील आयोजक. नंदकुमार पाटील आयोजक. तसे आयोजक आहेत नेक पंकज दादा पाटील नगरसेवक. पंकज दादा पाटील नगरसेवक. पंकज दादा पाटील नगरसेवक. बहुजन विकास आघाडी. थँक्यू. टीम विरा त्यांच्या विपक्षामध्ये टीम गुडलक बॉईज. आपण टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हा दोन्ही कॅप्टन्स. चांगला बॉल. विकेट आल्यानंतर गोलंदाजाचा कॉन्फिडन्स तो खूप प्रचंड वाढलेला असतो आणि आत्मविश्वास वाढल्यानंतर प्रत्येक गोष्ट ती योग्य पद्धतीने इथे डिलिव्हर होतीये. पुढचा बॉल स्टेप आउट करून मारायचा होता. फटका पुन्हा एकदा फसलाय. बराच वेळ चेंडू हवेत आहे आणि तिथे योग्य कलेक्शन ते पाहायला मिळालंय. सातत्यानं इथे विकेट येत आहेत. गॉन.
इथे अडचणींमध्ये सातत्यानं वाढ झाली आहे, कारण की केवळ एक धाव आतापर्यंत सनीनं खर्च केली आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 27-27. माननीय श्री दिनेशजी यादव साहेब त्यांच्या समवेत रवी पांजा साहेब इथे उपस्थित झालेत. इथे या स्पर्धेकरिता कालच्या दिवसामध्ये ते दोन्ही व्यक्तिमत्व उपस्थित होते. आजच्या दिवसात त्यांची उपस्थिती आपल्याला लाभली आहे. वेलकम सर. दोन्ही टीम्स नोंद घ्या. टीम विरा 11 त्यांच्या विपक्षामध्ये टीम गुडलक बॉईज. अंतिम पुकार असणार आहे. दोन्ही कॅप्टन्स नाणेफेक करण्याकरिता या. चांगला बॉल डिलिव्हर केला गेलाय. विकेटचं होईल पतन. आली आणखीन एक विकेट. धमाकेदार गोलंदाजी केली आहे सनीनं. स्लॉग ओव्हर मध्ये बंदिस्त करून ठेवलंय आणि स्कोर कार्डला ते फक्त आणि फक्त 27 वरती स्थिरावला गेलंय. 4 षटका आणि 28 धावेचं आव्हान ते शेष राहत आहे मैदानाच्या आतमध्ये. एक लो स्कोरिंग मॅच आपण ती पाहणार आहोत. सेकंड इनिंग कडे जाण्याच्या अगोदर करूयात आपण टॉस. माननीय रवी पांजा साहेब इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण नेक्स्ट मॅचचा टॉस तो कंप्लीट करायचा आहे. टीम गुडलक बॉईज त्यांच्या विपक्षामध्ये टीम विरा 11. इथे आपण ऑन स्क्रीन टॉस पाहू शकतायत. टॉस इथे तो केला जातोय. इथे गुडलक बॉईज यांनी नाणेफेक जिंकली आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय तो स्वीकारला गेलाय. सेकंड इनिंग त्याला सुरुवात होणार आहे. दोन्ही ओपनिंग बॅटर्स थोडस जास्त धावत मैदानाच्या आतमध्ये जा. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 27-28 धावेचं लक्ष ते असणारे सेकंड इनिंग करिता. कमी धावसंख्या लागली आहे, परंतु चांगली गोलंदाजी इथे टीम बालाजी कडे आहे. 28 धावांचं आव्हान ते असणार आहे. इथे ज्या पेनल्टीच्या धावा आहेत त्या 1 ओव्हरच्या टोटल स्कोअर मध्ये आपण ऍड करूयात. रिवाइज टोटल सेम राहणार आहे, परंतु ज्या 2 धावा आहेत त्या आपण 1 षटकामध्ये जेवढ्या धावा होतील त्याच्यामध्ये 2 ऍड करून इथे जो रिवाइज टार्गेट आहे तोच आपण ग्राह्य धरू. नाही तसा नाही, टोटल झाली ना मग त्याच्यात 2 आपण ऍड करू. असा फरक पडतो ना लगेच. इथे रोहित आलाय. रोहित तो आपण गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय. पहिला बॉल पहिलाच बॉल सुरेख यष्ट्यांच्या अगदी जवळून सरळ वेगानं चेंडू तो विकेटच्या मागे गेलाय. डॉट बॉलने इथे सुरुवात केली आहे. लो स्कोरिंग मॅच ती पाहायला मिळेल. डॉट बॉल इथे डिलिव्हर केला गेलाय. डॉट बॉल्स ते निश्चित प्रेशर वाढवणारे असणार आहेत. पुढचा बॉल उडवायचा होता, फटका फसलाय. तिथे आकाश आहे, चेंडू खाली, त्याने टिपलाय झेल. पहिल्या खेळाडूचा 0 वरती संपलाय खेळ. आउट.
माननीय राजा यादव साहेब इथे उपस्थित झाले, त्यांच्या समवेत अरुणजी सिंग साहेब इथे उपस्थित झालेत. वेलकम सर. दोन्ही मान्यवर इथे या स्पर्धेच्या निमित्तानं इथे दाखल झालेत. आणि गिफ्ट हॅम्पर आहे ना त्यांच्या माध्यमातून, गिफ्ट हॅम्पर आहे ना सर. माननीय राजी यादव साहेब इथे उपस्थित झालेत. वेलकम सर. आपल्याला विनंती असणार आहे आपण VIP डाईसमध्ये येऊन इथे मॅचची मजा ती लुटा. इथे अडचणींमध्ये सातत्यानं वाढ झाली आहे. पुढचा बॉल एज लागली होती परंतु बॉल निघून चाललाय. तिथे डिक्लेअर झोनच्या दिशेनं अकाउंट ओपन होईल या डिक्लेअर धावेना. तर डिक्लेअर झोनच्या दिशेनं सर्व जे खेळाडू आहेत त्या पंच ज्या ठिकाणी बसलेले आहेत, मी सर्व खेळाडूंना विनंती करतोय केवळ पंच तिथे बसू द्या. कोणत्याही खिलाड़ूच्या वहाँ पर देखो जो पेड़ है वहाँ पर अंपायर बैठते हैं. वहाँ पर किसी भी टीम का खिलाड़ी अगर बैठा तो 3 रन का पेनल्टी दिया जाएगा. आपका मैच अभी स्टार्ट है नहीं, लेकिन आने वाले मैच में आपको 3 रन की पेनल्टी दी जाएगी. ये लास्ट कॉल होगा आप सभी के लिए. अगर आप आर्गुमेंट करने के लिए यहाँ पर स्टेज के सामने आए तो आपको वहाँ पर बैन किया जाएगा इस टूर्नामेंट से. आणि बघाच आपल्याकरता आपल्यामध्ये नुकतंच आगमन झालंय सन्माननीय आदरणीय पंकजदादा पाटील नगरसेवक वसई विरार महानगरपालिका स्थायी समिती सदस्य आणि त्यांच्याच बरोबरीने मोहनजी गरज साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. नक्कीच इथे पहिल्या षटकाचा खेळ तो समाप्त झालाय. एक षटकार जरूर आलाय परंतु रोहितची गोलंदाजी ती धारदार राहिली आहे. लो स्कोरिंग मॅच ती पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 28 धावांचं आव्हान ते आपल्याला पाहायला मिळालं आणि तिथे इथे 2 धावा त्या टोटल स्कोर कार्ड मध्ये 1 ओव्हर नंतर ऍड केल्या गेल्यात आणि 9 धावेवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. 7 धावेवरती होतं त्यानंतर 2 धावा त्या पेनल्टीच्या आहेत. भावेशजी पिलाना यांच्या माध्यमातून कॅश प्राइज दिला जाईल. कुठलाही बॅटर 3 बॉल 3 षटकार मारेल तर त्याच्याकरता 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. माननीय श्री अविनाशजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेत. वेलकम सर. पहिला बॉल सुरेख टप्प्यावरती हाताळलाय. तिथे विकेटचं पतन झालंय. आणखी एक यशस्वी कामगिरी नीरजच्या माध्यमातून पहिल्याच चेंडूवरती बाद केलंय फलंदाजाला. आउट. आमची DPL लाखात एक नंदकुमार पाटील आयोजक. नंदकुमार पाटील आयोजक. नंदकुमार पाटील आयोजक. माननीय अवधेश विश्वकर्मा इथे उपस्थित झाले. त्यांचा जन्मदिवस तो आज आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला असतील जन्मदिवसाच्या. आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय मनोजजी यादव साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. विकासदादा उपाध्याय यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बालाकाका आणखी एकदा आपल्या समोर जोडले जात आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मनोजजी यादव आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. वेलकम. आणि खऱ्या अर्थाने पंकजदादा पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून सर्वांनी एकत्रित करण्याचे कार्य करतात आणि खऱ्या अर्थाने पंकजदादा पाटील यांची खऱ्या अर्थाने मौल्यवान रत्न आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने शिलेदार हे आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यशस्वी स्पर्धा आहे आणि त्याचा दुसरा दिवस आपण पाहतोय. पुढचा बॉल उडवलाय समोर. पंख लावण्याचा प्रयत्न केला गेलाय. तिथे चुकी झालीये. अविनाश तिथे कॅच ड्रॉप केला गेलाय. क्रुशियल मॅच आहे आणि त्याच्यामध्ये इथं कॅच ड्रॉप झाली आहे
अडचणींमध्ये वाढ झाली. इथे थोडासा निराश हताश गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. संधी निर्माण केली होती परंतु अविनाश त्यानं चुकी केली आहे. अपेक्षा नव्हती परंतु इथे चूक घडली गेली आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 12-12. नीरज जो गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे. पुढचा बॉल तिथे जो जोरकस मारलाय. चांगला स्टॉप पाहायला मिळालाय. एक सिंगल वरती समाधान ते मानू दिलंय. 4 चेंडू समाप्त झाले. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 13-13. 28चं आव्हान असणार आहे. चांगला बॉल तिथे डिलिव्हर केला गेलाय. डिक्लेअर झोन असं दर्शवलं गेलंय. एक धाव ती ऍड केली जाईल. डिक्लेअर रिजन मध्ये चेंडू तो गेला होता त्याच्या अनुषंगाने एक धाव ती कंप्लीट केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. सुरेख टप्प्यावरती हाताळणी करतोय इथे नीरज. कमबॅक केलाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 14. 28चं आव्हान असताना शेवटचा बॉल तो अजूनही शेष राहत आहे. नीरज चांगला बॉल वाईड यॉर्कर सुरेख टप्प्यावरती हाताळलाय. बंदिस्त करून ठेवलंय. आणखी एक डॉट बॉल नाही इथे. ओव्हर समाप्त केली आहे. क्रमांक 2 ची आता 14 धावा झालेल्या आहेत. अजूनही 14 धावेची गरज आहे. 12 चेंडू आणि 14 धावा इथे कंप्लीट केल्या जातील का गोलंदाजी करणारी टीम त्या धावांपासून वंचित ठेवणारे बॅटिंग टीमला ते पाहणं गरजेचं राहणार आहे. रंगतदार मॅच पाहायला मिळतीये. दोन्ही टीम्स मॅच मध्ये आपली संपूर्ण ताकद ती लावताना पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आणि 14 ची गरज. 12 चेंडू 14 झालेल्या आहेत. 12 चेंडूंमध्ये 14 त्या करायच्या आहेत. 28चं आव्हान ते कुठेतरी सोपं आपल्याला वाटत नाहीये कारण की 2 षटकांमध्ये 14 धावा आल्यात. महत्वाचा गोलंदाज तो इथे गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. अविनाश पहिला बॉल फटका फसला. टायमिंग प्रॉपर तेवढं नव्हतं. तिथे क्षेत्ररक्षक कॅच पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. 2 धावा इथे परिपूर्ण केल्या गेल्यात. पहिल्याच बॉलवरती दुहेरी धाव ती स्कोर कार्ड वरती ऍड केली गेली आहे. स्कोर कार्ड 16-16. आता जर विचार केला तर 11 बॉल आणि बनवायचे आहेत 12 धावा. सिंगल डबल नाही इथे स्कोर कार्ड ती चेस होऊ शकतं परंतु डॉट बॉल जर या षटकामध्ये अधिक आले तर प्रेशर ते क्रिएट होऊ शकतं. अविनाश नो बॉल असं दर्शवलं गेलंय पंचांच्या माध्यमातून. इथे प्रतीक पाटील फ्री हिटचा सिग्नल करतायत. सुवर्ण संधी ती असणार आहे. गोलंदाजीची चूक ती भोगावी लागणार आहे आता गोलंदाजाला. आणखीन एक बॉल कॅचच्या बाहेर डिलिव्हर केला गेलाय. व्हाईट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. इथे फ्री हिटचा बॉल तो होता त्याच अनुषंगाने इथे बॅटर तो बाद केला जाणार नाहीये. इथे पंच आपला डिसिजन आपण कळवा प्लीज. वाईट विकेट कशी गेली पंच. इथे फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. इथे प्रेम तो आपल्याला स्ट्राईक हँड वरती पाहायला मिळतोय. रिटायर्ड आउट असं दर्शवलं गेलंय. इथे खूप चांगला बॉल तो डिलिव्हर केला गेलाय. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. प्रेशर वाढलाय. अडचणींमध्ये सातत्यानं वाढ ती पाहायला मिळतीये. 18 धावेवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. आणखीन एक बॉल तिथे वाईड म्हणून दर्शवलं जाईल. अवांतर धाव ती स्कोर कार्ड वरती पुन्हा एकदा ऍड केली गेली आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 19.
19. 2 चेंडू समाप्त झालेत. अजूनही 9 धावेची गरज ती असणार आहे. लो स्कोरिंग मॅच ती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅटिंग टीम तिथे थोडीशी वरचढ ते पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल समोर मारलाय बाणाच्या वेगानं. एक दमदार तडाखा आलाय. षटकार. इथे प्रेम सवरच्या बॅट मधनं एक परफेक्ट हिट तो पाहायला मिळालाय. पुढचा बॉल देखणा फटका सजवलाय आणि पाठवलाय सीमारेषा पार. हा झालाय विजयाचा षटकार. 6. या मॅचचा सुपरस्टार ज्यानं गोलंदाजीमध्ये इथे